नमस्कार फ्रेंड्स, रेशीम धागे चॅनलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत हा गणपती बाप्पाचा हार कसा बनवायचा. आता आपण हे 2 पार्ट्स बनवून घेतले आहेत. पफ स्टिचच्या मदतीने आपण ही पूर्ण लेंथ करून घेतली आहे आणि जवळजवळ हे पहा, इथून एक 14 इंच लांबीची ही हाराची लेंथ झालेली आहे. आता आपल्याला करायचं आहे हे गुलाब. तर गुलाब कसं बनवायचं हे आपण शिकूया. त्यासाठी आपल्याला हा रेड कलरचा यार्न लागणार आहे. आपण 75 चेन्स बनवून घेणार आहोत. तर टोटल 75 चेन्स 1 2 3 4 5 अशा पूर्ण 75 चेन्स आपण रेडी करून घेऊया. पूर्ण या 75 चेन्स आपण बनवल्यात. आता आपल्याला चौथ्या चेनमध्ये यायचं आहे. फर्स्ट 4 आपण चेन स्किप करणार आहोत. चौथ्या चेनमध्ये येऊन एक डबल क्रोशिया करणार आहोत आणि सोबत 4 चेन 1 2 3 4 चेन करणार आहोत. 4 चेन केल्यानंतर पुन्हा जिथे आपण डबल क्रोशिया केला त्याच सेम चेनमध्ये येऊन एक डबल क्रोशिया करणार आहोत. एक चेन करायची आहे. एक चेन आणि आपल्याला पुन्हा डबल क्रोशिया करायचा आहे, पण 4 चेन सोडून 1 2 3 4 चेन सोडून आपल्याला 5व्या चेनमध्ये येऊन डबल क्रोशिया करायचा आहे. 4 चेनचा गॅप 2 3 4. पुन्हा सेम चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. एक चेन, इथे 4 चेन सोडायचे आहेत. पुन्हा 1 2 3 4 आणि 5व्या चेनमध्ये पुन्हा एक डबल क्रोशिया. 4 चेन, पुन्हा इथे सेम स्टिचमध्ये डबल क्रोशिया, एक चेन. हे असं आपल्याला शेवटपर्यंत कंप्लीट करायचं आहे. 4 चेन सोडायचे, 1 2 3 4. 5व्या चेनमध्ये डबल क्रोशिया, 1 2 3 4 चेन. सेम चेनमध्ये पुन्हा येऊन डबल क्रोशिया, पुन्हा एक चेन. तर हे प्रोसेस आपण रिपीट करूया. ते आपण पूर्ण लाईन ही आपण कंप्लीट केली आहे. वर्कला टर्न करायचं आहे आणि या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 9 डबल क्रोशिया करायचे आहेत. एक चेन करून घेतली. प्रत्येक गॅपमध्ये आपण 9 डबल क्रोशिया करणार आहोत. हा जो प्रत्येक गॅप आहे या गॅपमध्ये आपण 9 डबल क्रोशिया करणार आहोत. 2 3 4 6 7 8 आणि 9. तर हा एक पाकळीचा आकार तयार झाला आहे. 9 डबल क्रोशिया झाल्यानंतर आपल्याला इथे स्लिप स्टिचनी जॉईन करायचे. नेक्स्ट राऊंडमध्ये डबल क्रोशियाने पुन्हा 9 डबल क्रोशिया कंप्लीट करून
नेक्स्ट पाकळीचा आकार जो आहे तो तयार करायचा आहे. हे पहा, 4 झाले आपले डबल क्रोशिया. 5 6 7 8 9. पुन्हा स्लिप स्टिचने जॉईन करायचं आहे. नेक्स्ट राऊंडमध्ये यायचं आहे. पुन्हा 9 डबल क्रोशिया. हे आपल्याला शेवटपर्यंत कंप्लीट करायचं आहे असं. तर ह्या पेटल्स ज्या आहेत ह्या आपल्या इथपर्यंत करून घ्यायचे आहेत. तर आपण करून घेऊया. तर हे पूर्ण आपण प्रत्येक गॅपमध्ये 9 डबल क्रोशिया करून घेतलेत शेवटपर्यंत. थोडा जास्त धागा आपण इथे घ्यायचा आहे, सोडून आपण थोडा जास्त धागा सोडायचा आहे आणि या धाग्याला आपण कट करून घेऊया. याच धाग्याने आपण या गुलाबाला स्टिच करून घेणार आहोत. एक नॉट करून घेतली इथेच. तर याला आपण असंही टर्न करू शकता. किंवा असं ही बाजू आतल्या साईडला घेऊनही टर्न करू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याला टर्न करून घ्या. हा पहा, छान असा गुलाबाचा आकार. आणि याला आपण हा जो धागा सोडला आहे हा याच्या बॅक साईडने पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. तर ते स्टिच कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर ही बॅक साईड आहे आणि आपण हा धागा काढून घेतला एका सुईमध्ये. आता इथून आपण स्टार्ट करूया. याच्या प्रत्येक स्टिचमधून धागा बाहेर काढायचा आहे आपल्याला. आपण सुरुवातीचा जो गुंडाळून घेतला आहे तिथपर्यंत आपल्याला या धाग्याच्या सहाय्याने स्टिच करायचं आहे आतपर्यंत. हे असं प्रत्येक स्टिचमधून, प्रत्येक या राऊंडच्या दोरीमधून आपल्याला असा हा धागा व्यवस्थित काढायचा आहे. आता इथून पुन्हा बघा, मी पहिल्या स्टिचपर्यंत याला आतमध्ये नेते, ते शेवटच्या स्टिचपर्यंत याला मी जो राऊंड आहे तिथपर्यंत बाहेर काढते ह्या धाग्याला, जेणेकरून हे गुलाब अगदी घट्ट व्यवस्थित बसेल. हे पहा, ही त्याची फ्रंट साईड आहे. हा जो एक्स्ट्रा धागा आहे तो मी कट करून घेते. तर असे 10-12 धाग्याचे स्टिचेस आपण चारही साईडने गुलाबाला करून घेऊ, जेणेकरून ते घट्ट व्यवस्थित बसेल. पहा, अगदी आतपर्यंत याला सुई आपली गेली पाहिजे आणि असं हे सिंपल स्टिच करून घ्यायचं आहे. पहा, प्रत्येक लेअरमधून या पेटल्सच्या आपली सुई जाते शेवटपर्यंत. जर तुम्हाला कुठे लूज वाटलं तर त्या ठिकाणी स्टिच आपण एक्स्ट्रा करू शकतो. ते हाईड होणार आहेत, ते काही दिसणार नाही आहे.
कारण आपण आतल्या बाजूला स्टिच घेत आहे, बरोबर आहे. तर हे आपलं छानसं गुलाबाचं फूल तयार आहे. हे आपण इथे असं डायरेक्टली जॉईन करू शकतो किंवा अशी 2 अजून गुलाबं करून 4 मोती लावून आपण याला अशा प्रकारे जॉईन करून घेऊ शकतो माळेसाठी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की हे शेवटचे जे 2 हाराचे पार्ट्स आहेत ते आपण कसे जॉईन केले.